रायगड, शिवनेरी आणि राजगडावर पर्यटनासाठी नमो टुरिझम सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे। शिवरायांच्या किल्ल्यांवर दुसरं कुणाचंही नाव चालणार नाही, नमो टुरिझम सेंटर सुरू केलं तर फोडून टाकू असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय। एकनाथ शिंदेंच्या विभागाने काढलेल्या GR वरून राज ठाकरेंनी थेट हल्लाबोल केलाय। खुर्चीसाठी आणखी किती लाचारी पत्करणारचा सवालही राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनं शिवसेना चवताळली आहे। किल्ल्यांवर असं कुठेही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही, पण किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय। केवळ राज ठाकरे हे आता कुठलं न कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर, एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत। त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राज ठाकरे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचे जे आरोप करतायत ते धादांत चुकीचे आहेत, अपुऱ्या माहितीचे आधारे आहेत। महाविकास आघाडी आता कोणत्या नेमक्या दिशेला जाईल, त्याच्यात तुमचं स्थान कुठे असेल हे बघा। एकनाथ शिंदे काय करतात, सत्ता पाहिजे असती तर आजही आम्ही जिद्दीने सत्ता मिळवू शकलो असतो। सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि समाधानी आहोत। मुख्यमंत्र्याची खुर्ची ही आमच्यासाठी महत्त्वाची नव्हती, आम्हाला शिवसेना वाचवणे महत्त्वाचं होतं। म्हणून जे काम आम्ही हाती घेतलंय ते पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला आहे। लाचारीबद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे। त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात, लक्षात आलं। म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे। की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको, ते मान्य करू, कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते। पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर। कसं आहे, जर एक छत्रपतींचा विषय कुठेतरी काढल्याशिवाय निवडणुका सुद्धा म्हणजे मुद्दा पण मिळत नाही लोकांना। त्यामुळे ते आता गड किल्ल्यांवर नमो सेंटर आपलं हे उभं केलं, सेंटर उभं केलं, पण त्याची माहिती तरी घ्यावी किंवा ते नमो सेंटर जे उभं राहतं ते काय आहे, त्याच्यामधनं काय होणार आहे, काय येणार आहे, तिथं शिवभक्तांना सुविधा वगैरे मिळेल, ते काय असेल त्याची माहिती घ्यावी आणि मग विरोध करावा। नुसतं निवडणुका यायला लागल्यात म्हणून विरोधाला विरोध हा नेते मंडळींनी करू नये। किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं आणि वैभवाचं प्रतीक आहे। कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही। उलट या टुरिझम सेंटरच्या माध्यमातून हे गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सर्वसामान्य माणसाला बघायला मिळावं यासाठी, सुविधा देण्यासाठी हे पर्यटन केंद्र उभारली जात आहेत। हे पर्यटन केंद्र उभारली म्हणजे लगेच गड किल्ल्यांची नावं बदलली असं अजिबात होत नाही। मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला, त्यांच्याच नावाने जे नमो पर्यटन केंद्र आहेत ते आता गड किल्ल्यांवरचे फोडण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत। नाही, ते अनेक प्रकारचे अशा काय प्रक्षोभक स्टेटमेंट्स करत असतात आणि मला असं वाटतं की ते एंटरटेनर आणि मिमिक्री आर्टिस्ट जास्त आणि राजकीय नेते कमी आहेत।